मी डॉक्टर हसीना मुश्ताक म्हशाळे, मेडिकल सुप्रिटेंडंट ऑफ मुनेरा हॉस्पिटल। या प्रसंगी आता आमचे मौलाना गुलाम मौलानी मस्तानवी साहेब यांच्या आशीर्वादाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च हे कॉलेज चालते आणि तेथील नूर हॉस्पिटल यांची ब्लड बँक आहे आणि त्या ब्लड बँकेसाठी इथं नियोजित केलेल्या ब्लड डोनेशन कॅम्प हा जो आहे हा आमच्या इथे उमर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांचा जे मुनेरा हॉस्पिटल आहे तिथं आम्ही आयोजित केलेला आहे। यामध्ये आमच्या कॉलेजच्या स्टुडंटबरोबर आमचा रंजनी मदरसा जे आहे तेथील सर्व मौलाना वगैरे सर्वांनी यामध्ये पार्ट घेतलेला आहे। आणि सगळ्यात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नेहमी आपण बघत असतो की फक्त जे मुलंच आपल्याला दिसतात पार्ट घेताना, पण आपल्याकडे असं झालं आहे की आपल्या या स्टुडंट्समध्ये जवळजवळ 70 ते 80 रजिस्ट्रेशन आमचे अगोदरच झाले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60 मुलींनी पार्ट घेतला। ही सगळ्यात आनंदाची बाब आहे आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांच्यासाठीच एक एनकरेजिंग आहे। त्याच्याचबरोबर आमच्याकडे बाकीचेही मुलं अजूनही आमचा कॅम्प आत्ता सद्यस्थितीला सुरू आहे आणि त्यामध्ये मदरसामधून पण जवळजवळ 20 ते 25 वेगवेगळे आमचे जे काही उस्ताद लोक असतात मौलाना त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये पार्ट घेतलेला आहे। आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी नूर हॉस्पिटलची जी पूर्ण टीम आहे ब्लड बँकेची त्याच्यामध्ये करामत खान सर आहेत आणि बाकीचे पॅथॉलॉजिस्ट आहेत, तर या सर्वांनी येऊन इथं एक प्रमोशन केलं होतं की खरंच याची का गरज आहे आणि कशासाठी हे करायला हवं। आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट असते की कधीकधी आपल्या डोक्यात खूप सारे प्रश्न असतात की खरंच ब्लड डोनेशन महत्त्वाचं आहे का करावं आणि ते केल्यानंतर आपल्या शरीराला काही इजा होणार आहे का किंवा त्याचा आपल्याला काही दुष्परिणाम होणार आहे का, आणि त्यासाठी हे सर्व त्यांनी समजावून सांगून गेले होते। आणि अशा प्रकारे प्रमोशन केल्यामुळेच आज हे काही आम्हाला एक चांगलं चित्र दिसतं आहे। म्हणजे इतकं छोटंसं एक रांजणी गाव आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये फक्त 2 बॅचेस आहेत आणि त्यातूनही आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशन इथं होत आहे आणि खरोखर मला वाटतं ही एक चांगली सुरुवात आहे मुनेरा हॉस्पिटल अँड JIUचे उमर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून। आणि खरोखर सगळ्यांनी जर हा एक आदर्श समोर ठेवला तर खरोखरच ही खूप चांगली गोष्ट होणार आहे। आणि ह्याच्याबद्दल जे काही फायदे आहेत म्हणजे जे काही आत्ता आम्ही ब्लड डोनेशन केलेलं आहे नेमका त्याचा काय उपयोग आणि कशा पद्धतीनं होणार आहे आणि किती जणांना त्याचा फायदा होणार आहे याचं जे काही संयुक्तिक उत्तर आहे ते आमच्याबरोबर आत्ता माझ्याबरोबरच इथं आहेत आमच्या नूर ब्लड बँकेचे जे इन्चार्ज आहेत करामत खान सर, ते आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती सांगतील। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। मैं नूर हॉस्पिटल ब्लड बैंक से करामत खान, सुपरवाइज़र टेक्नीशियन। आज जो कैंप रखा गया है मुनेरा हॉस्पिटल में जो तो उमर होम्योपैथिक मेडिकल कॉलेज की तरफ से, इसमें इनका बहुत अच्छा सहयोग रहा है और अल्हम्दुलिल्लाह जो तो काफ़ी लड़कियों ने जो तो हिस्सा लिया है। आज समाज में हमने देखा है कि जो तो डोनेशन के लिए सिर्फ मेल और बॉयज़ ही आते थे, बट इस कैंप में जो है तो फीमेल ने अपना बढ़ चढ़ कर हिस्सा लेके जो है तो इक्वालिटी का एक बहुत अच्छा एग्जांपल दिया है कि वुमेंस भी जो है तो अपने इक्वल में कर सकते हैं। और आप जो ब्लड देते हैं हम इसके जो है तो आपकी एक ब्लड जो है तो 4 जनों की लाइफ सेव करता है। यहाँ पर तरह तरह के पेशेंट आते हैं, तरह तरह के, जैसे कि ये डेंगू के आते हैं, एनीमिक पेशेंट आते हैं, हीमोफीलिया आते हैं और सर्जरी के रहते हैं, एक्सीडेंट है, CKD है, किडनी फेलियर पेशेंट है। इन सब को जो है तो नूर हॉस्पिटल ब्लड सेंटर से जो है तो ब्लड दिया जाता है विथ फ्री ऑफ कॉस्ट, एक भी चार्जेस नहीं लगाया जाता है। ये मौलाना गुलाम मस्तानवी साहब ने जो है तो फ्री ऑफ कॉस्ट रखा है और इसके जो है तो कई लोग इसका लाभ उठा रहे हैं। और हम जो है तो यहाँ पर जो तो आगे भी कैंप जारी रहेगा और हर जगह पे हमारे जो है तो कैंप लगेंगे। हमारी गुजारिश है कि आप सबसे कि इसमें बढ़ चढ़ कर हिस्सा ले और समाज में जो है तो एक सेवा करने का एक अच्छा एग्जाम्पल दे। ये जो है तो बहुत ज़रूरी है क्योंकि डोनेशन बगैर डोनर के पॉसिबल नहीं है और ब्लड बैंक बगैर डोनर के जो है तो चल ही नहीं सकती है, क्योंकि हर एक टाइम पे हर एक बंदे को एक टाइम पे एक बॉटल लगती है और ये आप लोगों के ही तरफ से आता है और हम इसको जो है तो लोगों को जो है तो मदद करते हैं और एक बेस्ट एग्जाम्पल है। कोई भी जो तो अन्न दान कर सकता है, पैसा दान कर सकता है, कपड़े दान कर सकते हैं,
बट रक्तदान करना बहुत मुश्किल है। तो आप लोग बढ़ चढ़ के हिस्सा लें, और आपके रक्तदान करने से किसी को आपको कोई नुकसान नहीं होगा। अल्लाह ने जो नेमत दी है वो 24 घंटे में जो तो आपका जो तो खून रिकवर हो जाता है, और आप जो है तो एक अच्छे जो तो नागरिक, भारतीय नागरिक जो तो इस भारत को बढ़ाने में सफल